कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ग्रोथ हबला चालना मिळणार आहे तर पर्यटन विकासाला गती मिळणार आहे. इराणनं युरोपीय सैन्याला दहशतवादी का म्हटलंय तर राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलंय. ठाण्याला स्वतःचं मेडिकल कॉलेज मिळेल का? ऑस्ट्रेलियन ओपनचा नवा विजेता कार्लोस अल्काराज बनलाय. तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 2 फेब्रुवारी वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ग्रोथ हबची. मुंबईसह MMR क्षेत्रात केंद्र सरकारकडनं उभारल्या जाणाऱ्या ग्रोथ हबला आता चालना मिळते. केंद्र सरकारनं त्यासाठी आज अर्थसंकल्पात तब्बल ठोस तरतूद केली आहे. पुढल्या 5 वर्षात 5,000 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रोथ हबमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीला चालना मिळणार आहे. ग्रोथ हबमध्ये 2030 पर्यंत पायाभूत सुविधा, रस्ते, वेगवान वाहतुकीच्या सुविधा, घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं प्रत्येक वर्षी 1,000 कोटी रुपयांप्रमाणे पुढील 5 वर्ष निधी देण्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पुढील काळात ग्रोथ हब प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. तसंच 60 मिनिटात मुंबई या संकल्पनेलाही बळ मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गिकांना आणखी वेग मिळणार आहे. त्यासाठी केंद्रानं आज तब्बल 1,702 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे कल्याण, तळोजा, आमंदूत, ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई विमानतळादरम्यान उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाला हा निधी उपलब्ध होऊ शकणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशाच्या पर्यटन विकासाची. अर्थसंकल्पात देशाच्या पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प लोककल्याण, पर्यटनातून रोजगार निर्मिती, सर्वसमावेशक आर्थिक सुधारणांवर भर देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचं उन्नतीकरण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीची स्थापना करण्यात येणार आहे. 20 पर्यटन स्थळांवर 10,000 मार्गदर्शकांचे कौशल्य विकास करण्यासाठी प्रमाणित उच्च दर्जाच्या 12 आठवड्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाची पायलट योजना राबवण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाची 15 पुरातत्व स्थळं विकसित करून त्यांना सजीव, अनुभवाधारित सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून उभारण्यात येणार आहे. GST सुलभीकरण, सीमाशुल्क आणि इतर अप्रत्यक्ष कर तसंच थेट कर प्रणाली या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा राबवण्यात आल्या असं देसाई यांनी सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात इराणची. इराण आता सर्व युरोपियन युनियन सैन्यांना दहशतवादी संघटना मानतोय. इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालिफबाफ यांनी रविवारी ही घोषणा केली. कालिफबाफ यांचं हे विधान 29 जानेवारी रोजी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याच्या युरोपियन युनियनच्या निर्णयानंतर आलंय. युरोपियन युनियननं असं म्हटलंय की IRGCनं इराणमध्ये निदर्शकांवर क्रूर कारवाई केली, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. संसदेत आपल्या भाषणात कालिफबाफ यांनी असं सांगितलं की IRGCनं ISIS राजवट उलथवून टाकली आहे. या दहशतवादी संघटनेनं निर्माण केलेला जागतिक धोका दूर केलाय. त्यांनी असंही म्हटलंय की जगभरातील दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांचा द्वेष या महान आणि आदरणीय संघटनेची ताकद कमी करू शकत नाही. कालिफबाफ आणि इतर अनेक खासदार IRGCचा गणवेश परिधान करून संसदेत पोचले. पॉडकास्टची चौथी बातमी उत्तर प्रदेशातनं. उत्तर प्रदेशातली योगी सरकार राज्याला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी काम करतेय. सरकारनं या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. सरकारनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडनं
मालमत्तेचा तपशील मागवला होता. काहींनी तपशील सादर केला तर 68,000 कर्मचाऱ्यांनी सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. योगी सरकारनं आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या सुमारे 68,000 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं. सरकारनं आदेश असे दिले आहेत की या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देईपर्यंत पगार दिला जाणार नाही. पॉडकास्टची 5वी बातमी नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. ठाण्यातील शिवसेना लोकसभा सदस्य नरेश म्हस्के यांनी शहरात एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची केंद्र सरकारला औपचारिक विनंती केली आहे. शहरातल्या नवनिर्मित 900 खाटांच्या सरकारी रुग्णालयाच्या परिसरात हे महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. खासदार नरेश म्हस्के असं म्हणाले आहेत की त्यांनी संसदेत हा प्रस्ताव मांडला होता. विशेष म्हणजे गेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्यात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता हे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. स्पेनच्या 22 वर्षीय कार्लोस अल्काराजनं ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस ग्रँड स्लॅममध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यानं सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याच्यावर 2-6, 6-2, 6-3, 7-5 अशी 4 सेटमध्ये मात करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅमच्या विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. कार्लोस अल्काराज यानं याआधी फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन या 3ही ग्रँड स्लॅम्सच्या जेतेपदांवर नाव कोरलं होतं. मात्र 2025 पर्यंत त्याला ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर हक्क सांगता आलेला नव्हता. यंदा त्यानं अपयशाची मालिका मोडून काढली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टींची. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी 5 संशयितांना पुण्यातून ताब्यात घेतल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी शुभम लोणकर त्याच्या नावे असलेल्या फेसबुक खात्यावरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी सुद्धा ही पोस्ट गांभीर्यानं घेत शेट्टी यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेनं तपास हाती घेतलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.